नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 50 रामबाण उपाय। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1. सर्दी झाल्यावर शक्य तितके गरम पाणी प्या, सर्दी बरी होऊन घसा मोकळा होतो। 2. नाश्ता हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात मोठे औषध असते, म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा, तसेच नाश्त्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावे। 3. पिरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे, तसेच अननस आणि पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो। 4. दररोज सकाळी नियमितपणे पोट साफ होत नसेल तर थोडेसे कोमट पाणी प्यावे, तसेच आपल्या जेवणामध्ये शक्य तेवढा पातळ पदार्थांचा समावेश करावा। 5. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने मसाज केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारते। 6. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवून सकाळी पिणे आरोग्यासाठी चांगले असते। 7. जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन सारखे आजार होऊ शकतात। 8. दातदुखी होत असेल तर दातांमध्ये लवंग ठेवावे किंवा लवंगाच्या तेलाने दुखण्याच्या जागेवर मालिश करावी, यामुळे दातदुखीवर आराम मिळतो आणि दात दुखणे कमी होते। 9. सकाळी उपाशी पोटी आवळा चावून खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता राहत नाही। आवळा आवडत नसेल तर आवळा कँडी किंवा आवळ्याचे लोणचे बनवून खाल्ले तरी चालते। 10. टाचदुखीचा त्रास असेल किंवा टाचांमध्ये भेगा असतील तर भेगांमध्ये मेण भरावे किंवा मेणबत्ती वितळून लावावे, टाचदुखी कमी होते। 11. पोट बिघडले असेल तर ग्लासभर पाण्यात थोडा सोडा आणि अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने पोटदुखीवर आराम येतो। 12. ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर थंड दूध प्यावे, ॲसिडिटी कमी होते। 13. घशात इन्फेक्शन झाले असेल तर गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून दिवसातून 3 ते 4 वेळेस गुळण्या केल्यास आराम मिळतो। 14. सकाळी उपाशी पोटी ग्लासभर कोमट पाणी पिल्याने झटपट वजन कमी होते। 15. घशात जळजळ होत असेल तर थोडे टरबूजाचा ज्यूस घेतल्याने जळजळ कमी होते। 16. चिडचिडेपणा आणि ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज रात्री 2 ते 3 थेंब गाईचे तूप नाकात टाकावे। 17. ओठ कोरडे पडत असतील किंवा भेगा पडत असतील तर झोपताना ओठांना थोडेसे गाईचे तूप लावावे, होठ नरम राहतात। 18. चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, तसेच शरीरातील ताकदही वाढू लागते। 19. जेवताना मध्ये मध्ये घोट घोट पाणी पिल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते। 20. जेवताना खूप भरभर किंवा खूप हळुवारपणे जेवू नये, जेवण सावकाश किंवा शांत चित्त ठेवूनच करावे। 21. नेहमी निरोगी राहण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे। 22. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, म्हणून केव्हाही उभे राहून पाणी पिऊ नये, बसूनच पाणी प्यावे। 23. दररोज 5 मिनिटे खळखळून हसल्याने मनावरील ताणतणाव कमी होतो। 24. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज डोळ्यांना काजळ लावावे, तसेच रात्री झोपताना थंड पाण्याने डोळे धुवावे। 25. जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्याने शरीरात पित्त वाढते आणि ॲसिडिटीचा त्रास होतो। 26. फुटलेल्या भांड्यात जेवण करू नये, त्यामुळे घरात गरिबी येते। 27. शरीरावर कुठे लागले असेल किंवा जखम झाली असेल तर त्यावर थोडीशी हळद लावावी, त्यामुळे जखम लवकर बरी होते। 28. सर्दीमुळे डोके दुखत असेल तर अद्रक, तुळस, गवती चहा घालून चहा प्यावा, डोकेदुखीवर आराम मिळतो। 29. कोणतेही ड्रायफ्रूट्स किंवा शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, यामुळे खोकला येतो। 30. दररोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेतल्याने मूड चांगला राहतो आणि माइंड फ्रेश राहतो। 31. सोयाबीन किंवा सोयाबीनचे पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रिशन असल्यामुळे आपल्या आहारात यांचा समावेश जरूर केला पाहिजे। 32.
दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच हाडांच्या मजबूतीसाठी देखील दूध खूप उपयोगी पडते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दररोज 1 ग्लास कोमट दूध प्यावे. 33. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरचा मेकअप काढावा. तसेच थंड पाण्याने चेहरा धुवून झोपावे. म्हणजे दिवसभराची घाण निघून जाते आणि चेहरा फ्रेश राहतो. 34. थोडासा लिंबूचा रस आणि मीठ एकत्र करून हळूहळू दात घासल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि दात चमकतात. 35. 1 चमचा टोमॅटोचा रस, चिमूटभर हळद, थोडा लिंबूचा रस आणि बेसन एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो. 36. केस धुण्यासाठी केमिकल शॅम्पू वापरण्याऐवजी हिरडा, बेहडा आणि शिकेकाई यांच्या पावडरने केस धुवावे. केस निरोगी आणि काळेभोर राहतात. 37. डोळ्यात धूळ किंवा कचरा गेल्यावर वाटी थंड पाण्याने काठोकाठ भरून त्यामध्ये हळुवारपणे डोळे धुवा. यामुळे डोळ्यातील कचरा घाण सहज निघतो. 38. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळेस बदामाच्या तेलाने चेहऱ्याची हळूहळू मालिश केल्याने चेहरा ग्लो करायला लागतो. 39. उष्णतेमुळे तळहातांची आग होत असेल तर हातांवर खोबरेल तेल घासा. 40. मानेची त्वचा जास्त काळपट होते, म्हणून साबणाऐवजी थोड्याशा बेसन पिठात दही मिक्स करून मान घासा. यामुळे मानेचा काळपटपणा कमी होतो. 41. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास जेवणामध्ये लिक्विड पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा. 42. सर्दी झाल्यास दिवसातून 2 ते 3 वेळा कोमट पाण्याचे सेवन करा. तसेच कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने देखील सर्दीपासून आराम मिळतो. 43. सकाळी उपाशी पोटी लहान मुलांना च्यवनप्राश खायला द्यावे. यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मुले कमी आजारी पडतात. 44. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आयरन असते, म्हणून ज्यांना आयरनची कमतरता आहे त्यांनी आपल्या आहारात पालकचे सेवन जास्त करावे. 45. तोंड कोरडे पडत असेल किंवा पुन्हा पुन्हा पाण्याची तहान लागत असेल तर गूळ आणि पाणी मिक्स करून तयार झालेले गुळाचे पाणी दिवसभर प्यावे. तोंड कोरडे पडत नाही. 46. कंबर दुखत असल्यास शेवग्याची साल गरम करून कमरेवर बांधावी. कंबरदुखीवर आराम येतो. 47. व्यवस्थित भूक लागत नसेल तर जेवणाआधी अर्धा तास पहिले छोटा आल्याचा तुकडा आणि सेंधव मीठ मिक्स करून खाल्ल्याने भूक चांगली लागते. 48. आपल्या मुलांना फळे, पालेभाज्या, कडधान्य, दूध असे पौष्टिक पदार्थ खायला द्या. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. 49. फळे खाल्ल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. 50. लहान बाळांना सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे धरल्याने त्यांची हाडे मजबूत होतात. तुम्हाला जर हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.